Hello everyone, this is your trainer and today I would like to teach you present continuous tense. What is the meaning of present continuous tense? We have to learn about it in detail. Students, right now what am I doing? Right now I am teaching to you. It is my present continuous tense. I am teaching to you. It is a tense of continuous. Something is going on. And what are you doing? You are learning from me. Yes? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्याकडून शिकत आहे. हा तुमचा सध्याचा कंटिन्युअस टेन्स आहे आणि मी तुम्हाला शिकवत आहे. हा माझा सध्याचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला समजून घ्यायचा असेल तर राईट नाऊ आपण काय करत आहे हे सांगण्यासाठी किंवा समबडी एल्स कोणीतरी दुसरा व्यक्ती काय करत आहे हे सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. जसं मी म्हटलं, आय एम टीचिंग टू यू, मी तुम्हाला शिकवत आहे. अँड यू आर लर्निंग फ्रॉम मी, तुम्ही माझ्याकडून शिकत आहे. येस, यू आर सिटिंग देअर, तुम्ही बसलेले आहे तिकडे. बरोबर आहे. आता मला जर कोणी दुसऱ्याविषयी बोलायचं असेल तर मी काय म्हणेल, ही इज कॉलिंग मी, तो मला कॉल करत आहे. किंवा शी इज टेकिंग ब्रेकफास्ट, ती ब्रेकफास्ट करत आहे. म्हणजे कोणाची ही या जगामध्ये कोणाचीही ॲक्शन चालू आहे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. तर बघा किती इझी आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला समजून घेणं. तर त्यासाठीच आपण सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर केली की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचं. समथिंग इज गोईंग राईट नाऊ, ते कोणीही करत असो तरीसुद्धा आपण कंटिन्युअस टेन्समध्ये याच टेन्समध्ये त्याला सेंटेन्सला बनवत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आणि खूप जास्त यूज होणारा असा टेन्स घेऊन आली आहे. सोबतच जे कोणी नवीन असाल चॅनलवरती त्यांना मी असं म्हणेल की डे 1 पासून जर तुम्ही सिरीजला फॉलो कराल तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल, जेणेकरून प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. कारण प्रत्येक पार्ट हा आपण डिटेलमध्ये शिकत आलो आहे. येस. आणि चॅनलला जे नवीन असतील त्यांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिकडे जा तुम्ही, तिकडे तुम्हाला कोर्सेस मिळतील. स्पोकन इंग्लिश कोर्स, तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर कोर्स, PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तिकडून तुम्ही घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकू शकता. आणि तुम्हाला जर कॉन्स्टंटली या चॅनलला फॉलो करायचं असेल आणि फ्री शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर चला चालू करूया आपण आजचा इम्पॉर्टंट टॉपिक. तर बघा, आपण शिकतोय आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि हे आपल्या सिरीजमधील व्हिडिओ आहे ज्याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणत असतो मराठीमध्ये. म्हणजे कुठलीही क्रिया सध्या प्रेझेंटमध्ये चालू आहे हे सांगण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. जसं आता आपल्याला या टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब ॲम, इज आणि आर यूज करावं लागतं. कुठे काय यूज करायचं ते पहिले आपण समजून घेऊ आणि याच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सेंटेन्सेस, ॲडव्हान्स लेवलच्या सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करू. आणि त्यानंतर एक्सरसाइज आहेत तुमच्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि चेक करायचं आहे तुम्हाला टेन्स किती समजला. ठीक आहे. बघा, आता सुरुवातीला आयच्या नंतर नेहमी आपण ॲमचा यूज करत असतो. त्यानंतर वी म्हणजे आम्ही, अनेक. वीच्या नंतर आपण आरचा यूज करतो. दे म्हणजे सुद्धा अनेक, ते. तर त्यानंतर आपण आरचा यूज करतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, एक असो किंवा अनेक, आपण आरचा यूज करत असतो. किंवा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते मी, जास्त लोक असतील, जास्त ग्रुप असेल मोठा, म्हणजे 2 पेक्षा जास्त काही पण असो, त्यानंतर आपण आरचा यूज करत असतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हीच्या नंतर आपण इजचा यूज करतो. शीच्या नंतर सुद्धा इजचा यूज करत असतो, कारण ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतर आपण इजचा यूज करतो, जे एकच आहे. ठीक आहे. ही इज, तो आहे. शी इज, इट इज. इट आपण एखाद्या ॲनिमलसाठी किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करत असतो, जे की एकच आहे. आणि एखादं नाव असू द्या, इथे मी एक्झाम्पलसाठी राम घेतलंय, मात्र एक्झाम्पल काही पण घ्या, नाव जर असेल त्यानंतर इजचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, हे तुम्ही क्लिअर करा चार्ट आणि त्यानंतर आपण जाऊया आता सेंटेन्सेस मेकिंगकडे. फर्स्ट नंबरला आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स बघायचे आहे आणि याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. बघा,
स्ट्रक्चर ऑलरेडी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय हेच आहे. बस आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपल्याला ॲमिजारचा यूज करायचा आहे व्हर्बचं फोर्थ फॉर्म. आता V4 काय असतं तर V1लाच ING लागलेलं असतं. जसं मी म्हटलं गो तर गोईंग होणार, स्पीकचं स्पीकिंग होणार, म्हणजे व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING जेव्हा लागतं त्याला आपण V4 असं म्हणत असतो. तुम्हाला ते व्हर्बच्या व्हिडिओमध्ये समजेल, जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये V4 दिलेला आहे आणि त्याचं मिनिंगसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट हा ऑलवेज लास्टला असतो. ठीक आहे, तर चला आता आपण सेंटेन्सेस बनवायला सुरुवात करू. अगदी इझी आहे याचे सेंटेन्सेस बनवणे. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे की आय एम स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश बोलत आहे. आय एम स्पीकिंग इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलत आहे. या ठिकाणी बघा, आयच्या नंतर आपण ॲम घेतलं, कारण आयच्या नंतर आपल्याला ॲम घ्यावं लागतं. आपण शिकलोय चार्टमध्ये. आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे, किंवा इन इंग्लिश जरी म्हटलं तुम्ही तर मी इंग्लिशमध्ये बोलत आहे, माझी क्रिया चालू आहे. वी आर डान्सिंग ऑन स्टेज. आम्ही स्टेजवर डान्स करत आहोत. सध्या ती क्रिया चालू आहे. तर आहो किंवा आहे याचा सेन्स असतो क्रिया गोइंग ऑन आहे सध्या, राईट नाऊ. ही इज रिस्पेक्टिंग एल्डर्स. तो मोठ्यांचा आदर करत आहे, म्हणजे त्याचं सध्या करणं चालू आहे, करत आहे. ओके, तर आता या ठिकाणी वी अनेक आहे, आपण आरचा यूज केला. ही एकच आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर इजचा यूज केला. या ठिकाणी आपण V4 घेतले, ING फॉर्म. यामध्ये तुम्हाला दिसू शकतं ING फॉर्म घेतले, याला आपण V4 म्हणत असतो. ओके, हे झालं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. तुम्ही कितीही बनवू शकता. सपोज तुम्हाला म्हणायचं आहे मी गावाला जात आहे, आय एम गोईंग टू विलेज. मी गावाला जात आहे. किंवा तुम्हाला म्हणायचं आहे मी खेळत आहे, आय एम प्लेईंग. तो येत आहे, ही इज कमिंग. ती जात आहे, शी इज गोईंग. आई स्वयंपाक करत आहे, मदर इज कुकिंग. स्वयंपाक बनवत आहे. बाबा काय करत आहेत, बाबा काम करत आहेत. मग तुम्ही म्हणणार फादर इज वर्किंग. याची प्रॅक्टिस कशी करायची, जेव्हाही तुम्ही जी गोष्ट करत असाल ती गोष्ट तुम्ही कंटिन्युअसमध्ये सांगा. सपोज तुमच्या समोर कोणीतरी बसलंय आणि ते अभ्यास करत आहे, मग तुम्ही मनातल्या मनात सेंटेन्स बनवा, ही इज स्टडिंग. तो अभ्यास करत आहे. मग मुलगी असेल तर शी इज स्टडिंग. आम्ही असू तर वी आर स्टडिंग. आई काय करत आहे, बाबा काय करत आहे, किंवा आपल्या घरामध्ये जे कोणी असेल, किंवा ऑफिसमध्ये जात असू आपण तिथे कोण कोण आहे ते काय करत आहेत, किंवा राईट नाऊ माझं काय सुरू आहे. सकाळी उठल्यापासून तुम्ही काही ना काहीतरी करत असता. जसं मी तुम्हाला म्हटलं मी सध्या काय करत आहे, मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही काय करत आहे, शिकत आहे. हे सगळं कंटिन्युअसमध्येच तर चालू आहे, सध्या चालू आहे. तर बनवा सेंटेन्सेस. तुमच्याकडे पॅटर्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हीच आपली खरी प्रॅक्टिस आहे. ओके, चला जाऊ आपण निगेटिव्हकडे. तर कॉन्स्टंट चालू ठेवा माइंडमध्ये की व्हॉट एम आय डुईंग राईट नाव. मी सध्या काय करत आहे. तर बघा, निगेटिव्ह करत असताना आपल्याला फक्त हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट टाकायचं आहे. यामध्ये हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला जसं सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्टमध्ये घ्यावं लागलं तसं यामध्ये तुम्हाला बिलकुलही टेन्शन नाही. डायरेक्ट तुम्हाला यामध्ये ॲमिजारच्या नंतर नॉट टाकायचं आहे. जसं एखादी गोष्ट मी करत आहे तसंच मी काय म्हणते, एखादी गोष्ट मी करत नाही आहे, है ना. कोणीतरी आपल्याला म्हणतं तू अभ्यास करत आहे का, किंवा तू जेवण करत आहे का. आपण काय म्हणतो, नाही, मी जेवण नाही करत आहे, म्हणजे सध्या माझं ते काम चालू नाही आहे. मग ज्यावेळेस निगेटिव्ह बनवायचं तर आपल्याला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स इज आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश बोलत नाही आहे. याच पद्धतीने तुम्ही करू शकता. आय एम नॉट स्टडिंग राईट नाव. मी सध्या अभ्यास नाही करत आहे. शी इज नॉट कमिंग हिअर. ती इकडे येत नाही आहे. आय एम नॉट गोइंग टू स्कूल टुडे. मी आज शाळेमध्ये जात नाही आहे. अशा पद्धतीनं वी आर नॉट डान्सिंग ऑन स्टेज. आम्ही स्टेजवर डान्स करत नाही आहे. आपण काय केलं, या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉटला टाकलंय. बाकी V4 सगळीकडे तसंच राहणार आहे. ओके, ही इज नॉट रिस्पेक्टिंग एल्डर्स. तो मोठ्यांचा आदर करत नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहे. नाव पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं, ज्याचा आन्सर आपण यस ऑर नोनी देतो. हे तर तुम्हाला आता जे सिरीजला कॉन्स्टंट फॉलो करतात त्यांना माहीतच आहे. येस ऑर नोनी ज्याचा आपण
आन्सर देत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह क्वेश्चन म्हणत असतो, व्हर्बल क्वेश्चन म्हणत असतो. मात्र त्यामधील आपण पॉझिटिव्ह व्हर्बल बघतोय कारण यामध्ये 2 कॅटेगरीज आहे, जसं पॉझिटिव्ह व्हर्बल आणि निगेटिव्ह व्हर्बल. दोन्ही पण आपण समजून घेणार आहे. तर बघा, हे बनवण्याची ट्रिक खूप सोपी आहे. जसं की आपल्याला जे हेल्पिंग व्हर्ब आहेत त्यांना सुरुवातीला घ्यायचं आहे, नंतर सब्जेक्ट घ्यायचं आहे, व्हर्बचं फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट. इन अ सिंपल वे पैकी कुठे काय येणार, सब्जेक्ट जो आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हे घ्यावं लागेल आणि सेंटेन्स बनवावं लागेल. जसं ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे का, प्रश्न आहे. याचा आन्सर काय येणार, यस किंवा नो. ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे का. आर वी डान्सिंग ऑन स्टेज, आम्ही स्टेजवर डान्स करत आहोत का. इज ही रिस्पेक्टिंग एल्डर्स, तो मोठ्यांचा आदर करत आहे का. तर यामध्ये यू कॅन सी, तर आपण काय केलंय, हेल्पिंग व्हर्ब आपण स्टार्टिंगला घेतलंय, सेंटेन्स आपण स्टार्ट केलं हेल्पिंग व्हर्ब सोबत, आणि यामध्ये आय आहे म्हणून सुरुवातीला आपण ॲम घेतलं, इथे वी आहे म्हणून आपण इथे आर घेतलंय, इथे ही पासून सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे म्हणून आपण इजने सुरुवात केली आहे, कारण आपण प्रश्न विचारला. आणि आपण नेहमी एका स्टोननी बोलत नाही, आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो, क्वेश्चन विचारतो. कधी पॉझिटिव्ह व्हर्बल असतं, कधी निगेटिव्ह व्हर्बल असतं, कधी कधी मग WH क्वेश्चन असतं. मग राईट टाईम राईट तुम्हाला यायला हवं, त्यासाठी यू हॅव टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस. तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस त्यासाठी करावी लागेल. विदाऊट प्रॅक्टिस नथिंग विल हॅपन, काही होणार नाही. येस, कारण तुम्हाला जर असं वाटलं की मला मॅम सगळं समजतंय, मला सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्ही शिकवता, मला खूप छान वाटतं आणि मला समजतंय सगळं, समजून काही होणार नाही. ॲज आय एम टेलिंग यू, डू प्रॅक्टिस. मी जशी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तशी प्रॅक्टिस करा. ओके, चला पुढे आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह व्हर्बल आणि त्याच्यानंतर WH क्वेश्चन, हाऊ टू मेक, आणि प्रॅक्टिससुद्धा आपण करणार आहे. बघा, निगेटिव्ह व्हर्बल मीन्स काय, जसं पॉझिटिव्ह व्हर्बल आपण बघितले त्याच पद्धतीनं फक्त यामध्ये नॉट आपल्याला दिसणार आहे, तेही सब्जेक्टच्या नंतर. ठीक आहे, जसं मी म्हटलं या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. ज्यांना स्ट्रक्चर इझी जातं त्यांनी स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग सेंटेन्स बनवा. सुरुवातीला हार्ड जाईल, मात्र बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. ॲमिजा स्टार्टिंगला येणार, सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, त्यानंतर व्हर्बचं फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं, ॲम आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत नाही आहे का. जसं मी बोलत आहे का तसं मी बोलत नाही आहे का. ॲम आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, इथं नॉट टाकलं आपण. आणि ॲम नॉटचं जर तुम्हाला विचारायचं असेल तर याचं आरंट होत असतं जर तुम्हाला एकत्र करायचं असल्यास. तुमच्या माहितीसाठी सांगते मी, आपल्याला असंच शिकायचं आहे. ठीक आहे. आर वी नॉट डान्सिंग ऑन स्टेज, आम्ही स्टेजवर नाचत नाही आहोत का किंवा डान्स करत नाही आहोत का. इज ही नॉट रिस्पेक्टिंग एल्डर्स, तो मोठ्यांचा आदर करत नाही आहे का. या पद्धतीनं आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवत असतो, ज्याचा आन्सर सुद्धा येस ऑर नोनीच दिलेलं असतं. मात्र निगेटिव्ह बोलतो ना आपण, निगेटिव्ह विचारतो ना, जसं तू ट्रिपला येत नाही आहे का, आर यू नॉट कमिंग टू टूर, आपण असं विचारतो समोरच्याला. तर त्या पद्धतीचे निगेटिव्ह जे बनवायचे आहेत ते आपण या कॅटेगरीनं बनवणार आहे. बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. चला पुढे जाऊ आपण. आपल्याला बनवायचं आहे आता WH क्वेश्चन. WH क्वेश्चन बनवण्याची सगळ्यात सोपी जर पद्धत कुठली असेल तर तुम्हाला माइंडमध्ये हे गोष्ट सेव्ह ठेवायची आहे की आपल्याला व्हर्बल क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस झालेली असली तर WH क्वेश्चन आपण इझिली बनवतो. जसं मी म्हटलं, वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी काय इंग्लिश बोलत आहे. वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश. आता हे पूर्ण व्हर्बल पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे, फक्त इथे मी वाय टाकलं. वायचा अर्थ काय होतो, का. वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिशमध्ये का बोलत आहे. फॉर व्हॉट, कशासाठी. आर वी, बघा इथून पूर्ण व्हर्बल क्वेश्चन सारखं आहे. आर वी चेंजिंग नेचर, कशासाठी आम्ही स्वभाव बदलवत आहोत. हु इज रिस्पेक्टिंग एल्डर्स, हु म्हणजे कोण. हु इज रिस्पेक्टिंग एल्डर्स, मोठ्यांचा आदर कोण करत आहे. बघा स्टार्टिंगला तुम्हाला काही गोष्टी हार्ड वाटतील, मात्र तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं सगळ्या गोष्टी इझी होत जाईल. तर हे झाले WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन जसे असतात तसेच करायचे, फक्त WH वर्ड स्टार्टिंगला टाकायचं आहे तुम्हाला. दॅट्स इट. ओके, नाव आपण करूया प्रॅक्टिस ऑफ रेडीमेड सेंटेन्सेस.
जे खूप जास्त यूज केल्या जातात असे सेंटेन्सेस मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुमची प्रॅक्टिस व्हावी याकरिता थोडे ॲडव्हान्स लेवलचे आणि खूप छान असे सेंटेन्सेस आहेत. तर हे सेंटेन्स तुम्हाला माहीत असायला हवं. त्यासाठी चला आपण चालू करूया. डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्स. डेली यूज तुम्हाला करायचे आहेत हे सेंटेन्स बाय प्रॅक्टिसिंग. तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची यांची, किंवा तुम्ही याला पॉज करून प्रॅक्टिस करू शकता. आय एम फीलिंग अनवेल टुडे. मला आज बरं वाटत नाही आहे, किंवा आपण असं म्हणतो मला आज अनवेल होत आहे, है ना. आय एम परसिविंग MBA फ्रॉम पुणे. मी पुण्याला काय करत आहे, MBA करत आहे. वाय आर यू चेझिंग मी. तुम्ही माझा पाठलाग का करत आहात. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग हर कीज. ती नेहमी तिच्या चाव्या ज्या असतात किल्ल्या, ती नेहमी मिसप्लेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी इथे तिथे ठेवते, व्यवस्थित ठेवत नाही असं आपण म्हणतो. ती कधीही ते चाव्या व्यवस्थित ठेवत नाही. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग म्हणजे अशा ठिकाणी की जिथे आपल्यालाच मिळत नाही. आपण असं बरंचसं सामान घरामध्ये ठेवत असतो. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग हर कीज. यू आर रायडिंग द बाईक हार्शली. खूप जोरात बाईक चालवत आहे. माय इंटरनेट इज नॉट वर्किंग. माझं इंटरनेट चालत नाही आहे. आपलं बरेचदा इंटरनेट व्यवस्थित चालत नाही तेव्हा आपण म्हणतो ना माझं इंटरनेट व्यवस्थित चालत नाही आहे. चला पुढील सेंटेन्स बघू आपण. द लाऊड म्युझिक. या ठिकाणी दिस लाऊड म्युझिक इज ड्रायव्हिंग मी इन्सेन. बघा, हे जे लाऊड म्युझिक आहे हे माझं डोकं खराब करत आहे असं बरेचदा आपण म्हणतो. आपल्या कुठेतरी DJ चालू असतो, कुठेतरी खूप जास्त आवाज असतो, आपण असं म्हणतो दिस लाऊड म्युझिक इज ड्रायव्हिंग मी इन्सेन. हे लाऊड म्युझिक, जोरात जे म्युझिक आहे हे माझं डोकं खराब करत आहे. ही इज मेकिंग अ फूल आउट ऑफ यू. तो तुला मूर्ख बनवत आहे. ही इज मेकिंग अ फूल आउट ऑफ यू. कोणाला तरी मूर्ख बनवणे म्हणजे काय, फूल आउट ऑफ. हे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आपण अशा प्रकारचे फ्रेजेस एका सेपरेट व्हिडिओमध्ये पुढे बघूया. सध्या तुम्ही याची प्रॅक्टिस करा जे खूप महत्त्वाचे आहे. आर यू द वन हु इज वेअरिंग द ब्लू ड्रेस. तू तेच आहे का जे ब्लू ड्रेस घातलेला आहे. अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे, मात्र हे प्रेझेंट कंटिन्युअसनी बनलेलं आहे. ठीक आहे. आर यू द वन हु इज वेअरिंग द ब्लू ड्रेस. युअर ब्रदर इज नॉट एक्सेप्टिंग हिज मिस्टेक. तुझा भाऊ त्याची जी मिस्टेक झाली आहे ती ॲक्सेप्ट करत नाही आहे. ही इज हॅव्हिंग डिनर राईट नाव. तो सध्या डिनर करत आहे. वाय आरंट यू पेईंग युअर फीज. तू तुझी फीज का बरं भरत नाही आहेस. आर यू लिव्हिंग फॉर द ऑफिस. तू ऑफिससाठी निघत आहेस का. लिव्हिंग म्हणजे निघणे. आर यू लिव्हिंग फॉर द ऑफिस. तू ऑफिससाठी निघत आहे का. चला पुढे सेंटेन्स बघूया आपण. पुढील सेंटेन्स आहे माय माउथ इज वॉटरिंग. या ठिकाणी आपण म्हणतो कुठली तरी एखादी खायची वस्तू बघून आपण म्हणतो माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे, है ना. माय माउथ इज वॉटरिंग. हु इज शी कॉलिंग. ती कोणाला कॉल करत आहे किंवा ती कोणाला बोलवत आहे. कॉलिंगचे दोन मिनिंग असतात, एकतर बोलवणे किंवा फोन करणे. हु इज शी कॉलिंग. ती कोणाला कॉल करत आहे. आय एम नो गोईंग एनिवेअर. आय एम नॉट पाहिजे इथं, टी मिस आहे, तुम्ही इथे टाकून द्या. आय एम नॉट गोईंग एनिवेअर. मी कुठेही जात नाही आहे. वाय आरंट यू टेकिंग मेडिसिन. तू मेडिसिन का बरं घेत नाही आहेस. इट इज ड्रिझलिंग. ड्रिझलिंग म्हणजे काय, तर जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी येतं, जेव्हा हलका हलका असा पाऊस असतो त्याला आपण ड्रिझलिंग असं म्हणत असतो. इट इज ड्रिझलिंग. कोणी तुम्हाला विचारलं कसा पाऊस येतोय तर इट इज ड्रिझलिंग. हलका हलका पाऊस जर आला तर त्याला आपण ड्रिझलिंग असं म्हणतो. समवन इज वेटिंग फॉर यू आउटसाइड. कोणीतरी तुमची बाहेर वाट पाहत आहे. व्हॉट इज अपसेटिंग यू. तुला कुठली गोष्ट अपसेट करत आहे किंवा तुला काय अपसेट करत आहे किंवा तुला कुठली गोष्ट अपसेट करत आहे. व्हॉट इज बॉदरिंग यू असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट परेशान करणे, आपल्याला त्रास देणे. आपण विचारतोय समोरच्याला तू का बरं एवढा दुःखी आहे. व्हॉट इज अपसेटिंग यू. तुला कोण अपसेट करत आहे, अशी कुठली गोष्ट अपसेट करत आहे. ओके, these are very essential sentences for you. You need to do just practice of these all sentences and use these all sentences in your daily life. So आता आपला होमवर्क टाइम आहे. होमवर्क बघूया आपण.
ही आहे तुमची एक्सरसाइज. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म्स ऑफ द वर्ब इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शीच्या नंतर काय येतं ॲमिजारपैकी इथे लिहायचं आहे. रीडला काय लागणार, V4 होणार रीडचं, तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. ही एक्सरसाइज तुमच्यासाठी काढले. यानंतर देच्या इथे काय येणार तुम्ही बघा, तुमच्यासाठी काढली एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. इथे तुम्हाला फील करायचं आहे ॲमिजारपैकी आणि याला ING लावायचं आहे. मी तुम्हाला सांगून देते. V4 ज्यांना माहीत आहे, ज्यांना छान समजलं त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि तुम्ही तुमचा ॲन्सरसुद्धा चेक करू शकता. पहिले तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व करा आणि तुम्हाला काय करायचं, ही एक्सरसाइज सॉल्व झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲन्सर या ठिकाणी चेक करायचे. ठीक आहे. तुमचे ॲन्सर जर सर्व बरोबर असतील तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. जस्ट यू नीड टू डू प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज आहे. प्रॅक्टिस करा, फक्त ऐकून काही होणार नाही. मी सांगते नेहमी तुम्हाला त्याप्रमाणे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ओके, तर हे झाला आपला अतिशय महत्त्वाचा टेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की या कॅटेगरीचे सेंटेन्सेस, या कॅटेगरीचे व्हिडिओज तुमचे जे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहे, यांनासुद्धा मिळावे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी इझी वेने शिकता येईल. ओके, आणि आपण अशा पद्धतीने शिकतो की तुम्हाला तुमचे स्वतः सेंटेन्सेस बनवता यावेत. तुम्हाला कुठूनही रेडीमेड सेंटेन्स घेऊन प्रॅक्टिस करायची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला स्वतः सेंटेन्स बनवता येतात जेव्हा तुम्ही या स्टेपला फॉलो करता. कारण आपण मेथड अशी बनवली आहे की तुम्हाला बाय प्रॅक्टिसिंग सेंटेन्सेस मेकिंग यायला पाहिजे. कारण आपल्याला जर बनवता आले सेंटेन्स तर आपल्याला लर्न करायची आवश्यकता पडत नाही. कारण लर्न केलेलं हे आपण खूप दिवस माइंडमध्ये सेव्ह ठेवू शकत नाही. काही दिवसानंतर ते आपण विसरून जातो. मात्र एखादी गोष्ट जर आपल्याला बनवता येत असेल तर ते आपण कधीही विसरत नाही. सो हा राईट वे आहे. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात, राईट ट्रेनरकडे आहात, राईट व्हिडिओज तुम्ही बघताय. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवून प्रॅक्टिस. आणि जे होमवर्क दिलं आहे ते होमवर्कसुद्धा. होमवर्क जर कराल नाही तर तुम्हाला कसं होईल, तुम्हाला कसं तपासता येईल. आणि तुम्ही होमवर्क नाही करत आणि मग म्हणता मॅम आम्हाला नाही जमत आहे. जमणार नाही जोपर्यंत तुम्ही मी सांगते त्या सर्व गोष्टी करणार नाही. ओके, तर चला होमवर्क करा. मला माहिती आहे तुम्ही सगळे होमवर्क करणार आहे. चेकसुद्धा करा. कॉमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. अजून काय तुम्हाला डाऊट्स आहे किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.